थर्ड राऊंड साठीची मॅच असेल बिल्दरवाडी विपक्ष काळंबावाडी आणि ही महत्त्वपूर्ण मॅच असेल दोन्ही टीमसाठी. इथे मात्र जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये बक्षिसाच्या दिशेने या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आपण राईट साईडला पाहतोय आमच्या आणि प्रत्येकाची नजर या ट्रॉफीवरती आहे. सकाळच्या सत्रामध्ये देखील पाहिले आपण बऱ्याच त्या ट्रॉफीसाठी लढाई लढल्या गेल्यात परंतु काही थोडेसे प्रयत्न कमी पडलेत आणि संघ पराजित झालेत. त्यांना नेक्स्ट इयरसाठी शुभेच्छा देखील आपण दिल्यात आणि प्रत्येक जणाची नजर या ट्रॉफीवरती आहे. फायनलची मॅच जेव्हा चालू होईल त्यानंतर मात्र तिथे जो कोणी विनर मिळेल त्याच्या नावे ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जाईल. सुरेख अशी एक सुबकट ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आमच्या उजव्या बाजूला कॉम्बॉक्सच्या आणि ही मॅच खूप महत्त्वपूर्ण आहे. एका बाजूला बेलदारवाडी विपक्ष काळंबावाडी आणि यस चला मॅचला स्टार्ट करायचे मित्रांनो. थोडंसं स्पीडअप घ्यायचं घाई करायची आहे. घड्याळामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 2:20 कालावधी झाला आहे आणि आपल्याला फायनल देखील 4 ओव्हरची खेळवायची आहे असं आयोजकांचं देखील विनंती आहे आणि सर्व क्रिकेट रसिकांना ती फायनल मजेशीर हवी आहे म्हणूनसाठी सपोर्ट करा. थोडासा वेळ वाचवायचा आहे. स्ट्राईकला पाहतोय आपण अक्षय आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण विकास. गोलंदाजीच्या रणवेवरती बबलू पहिला चेंडू पहिला बॉल. ओहो इथे थोडासा वेट केला होता. फटका सुरेख सजवला होता परंतु मिस टाइम स्ट्रोक झालाय. लॉंग स्टंपला चेंडू फील्ड केला जातोय. प्रोटेक्शन आहे. एक धाव फलकावरती अर्जित झाले आहे. अकाउंट ओपन केलं गेलं जात आहे. या एकेरी धावेने धाव संख्येमध्ये आता वाढ होती. एक धाव म्हणजे श्री गणेशा झालाय. या मॅच मध्ये मोठी धावसंख्या उभी राहील का पाहायला लागेल. नक्कीच मजा येईल मित्रांनो कारण की दोन्ही शक्तिशाली संघ आहेत आणि 2 राऊंड जिंकून आल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल देखील दुणावलेलं असेल आणि नक्कीच इथे त्या प्रकारचे खेळाडू आहेत. सुरेख चेंडू टाकलाय. चेंडू स्टिकर वरती लागलाय बॅटच्या. तदनंतर मात्र पहिलीचा प्रयत्न केला गेलाय. यशस्वी होते पहिली. प्रोटेक्शन आहे. या अगोदरच्या मॅचचा हिरो मित्रांनो अक्षय आणि जबरदस्त खेळी ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली आणि अक्षय सर डेलिकेट करतायत मित्रांनो एसके साठी. एसके या आपल्याला डेलिकेट खेळी गेली तो पुरस्कार मिळतो मॅचचा मित्रांनो. मनाचा मोठेपणा दिसून येतोय आणि मोठ्या खेळाडूची ओळख आहे. दरम्यान वाईट चेंडूची सांगता होते. यस एसके ये मित्रा. मॅच डेलिकेट केली गेली मित्रांनो. मनाचा मोठेपणा असावा लागतो मित्रांनो आणि तो इथे दिसून येतो या खेळाडूकडून. चला थोडीशी घाई करायची मित्रा. ये चला जाऊया क्रिकेटच्या दिशेने मॅचच्या दिशेने क्रिकेटच्या आखाड्याकडे जाऊया. धावखुरा फलंदाज वारंवार प्रयत्न केले जात आहेत. बॅट स्विंग सुरेख आहे परंतु इथे गोलंदाज मात्र दिशा भरकटतोय. अवंतर धावसंख्येत 1 ने वाढ होते. हलकीशी टिचकी मारली गेली जाते. धाव फलकावरती 1 धाव अर्जित होते. 4 धावा धाव फलकावरती. नक्कीच ही मॅच मित्रांनो एक मोठी मॅच आहे आणि थर्ड राऊंड आहे म्हटल्यानंतर इथे ईट का जेव्हा पत्थर से तू शेर तो मैं बब्बर शेर. प्रत्येक खेळाडू मित्रांनो इथे आपले प्रयत्न करणार आहे. थर्ड राऊंडची मॅच पाहायला मजा येईल. इथे परत एकदा वारंवार आतापर्यंत सफल झाला होता खेळाडू डावखुरा हा बॅट्समन पाहतोय मित्रांनो. वारंवार प्रयत्न करत होता अटेम्प्ट करत होता शॉट परंतु आता मात्र कनेक्शन चांगलं झालंय आणि कनेक्शन चांगलं झालंय म्हणून सरळ चेंडू निघून चाललाय. हसत हसत सरळ 6 धावांसाठी धाव फलकावरती. आता मात्र धाव फलकावरती 6 धावा लगावल्या गेल्यात. या 6 धावसंख्येने आता धाव फलकाला गती प्राप्त झाली आहे. 10 धावा म्हणजे धावसंख्या आता डबल डिजिट मध्ये पोहोचले. इंजिन गरम झालंय मी म्हणेन. अक्षय आणि विकास आहे. पहिली विकेट अजून आली नाहीये. पहिल्या विकेटच्या शोधात आहे बबलू. आतापर्यंत प्रयत्न जरूर केलेत. मिस टाइम स्ट्रोक होत होता परंतु इथे कनेक्शन सुरेख झालंय आणि सरळ आल्या तर 6 धावा. ओहो हो इथे सुरेख फटका. काय जबरदस्त फटका सजवलाय. मिस टाइम स्ट्रोक झालाय आणि इथे मात्र हाताला जसं लो चिंपक चिपकावा तसं मात्र चेंडू हातामध्ये चिपकलाय परंतु इथे फ्री हिटचा चेंडू होता. थँक्यू सो मच बारके भाई. नो बॉल होता या अगोदरचा चेंडू आणि याच्यावरती फक्त रनआउट ग्राह्य धरला जातो.
आणि इथे झेल जरूर झालाय बारके भाई, परंतु इथे आउट नाहीये बॅट्समन, फक्त रनआउटच्या स्वरूपात आपण कॅल्क्युलेट करतो. कॅच जरूर पकडले परंतु एक धाव आली आहे. फ्री हिटचा मनसुबा मोठा होता, फटका मोठा सजवायचा होता, परंतु आतापर्यंत असफल झालाय फलंदाज. यस, बॅटची कड लागते परत एकदा, इथे एक धाव येते. आता मात्र धाव फलकावरती 14 धावा. यस, भगवान कदम साहेबांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच ॲक्च्युली या खेळाडूने, मोठ्या खेळाडूने डेलिगेट केली आहे आणि कौतुक करावं लागेल. खेळाडू मोठा आहे, आपण स्क्रीनवरती पाहू शकाल मित्रांनो. अशा प्रकारचे खेळाडू आणि अशा प्रकारची व्यक्तिमत्व या समाजामध्ये मिळणं खूप मुश्किल आहे मित्रांनो. मनाचा मोठेपणा आपण पाहतोय स्क्रीनवरती. निमित्त आहे दोस्ती चषक आणि इथे मात्र डेलिगेट केली मॅच. आणि इथे मात्र या मॅन ऑफ द मॅच सोहळ्याला इथे मात्र विकेटचं पतन झालंय, दांडी गुल झाली आहे आणि कामोट्याचा बाहुबली म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तो मात्र या मॅच मध्ये देखील सफल होतोय. निराशजनक कामगिरी, स्वतःवरती विश्वास नाहीये, जड पावलाने आता तंबूच्या दिशेने निघालाय, विश्वास बसत नाहीये, संघ थोडासा अडचणीत आहे. पहिली विकेट जरूर आली परंतु बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये असफल झालाय. आणि आता मात्र इनॅट क्रमांक 3 ला नवीन फलंदाज येतोय, रघु सावंत. शेवटचा बॉल मार्गस्थ असेल. येस, रघुभाई ज्यावेळेस मागच्या मॅच मध्ये आला होता ना, पहिल्या बॉलवरती षटकार खेळला होता, तदनंतर मात्र बॅक टू बॅक चौकार देखील लगवला होता, तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र हल्ला चढवला होता, तो देखील षटकार. तो हा रघु आपण स्क्रीनवरती पाहतोय. इनॅट क्रमांक 3 ला या खेळाडूची दहशत आहे. शेवटचा बॉल, बंदुकी आखरी गोली. ओ हो हो, सुरेख. इथे मात्र आम्ही सांगतोय, आमचा शब्द बाहेर पडतोय ना पडतोय, कानावरती पडतोय ना पडतोय, तोपर्यंत लॉंग ऑन लाग लावली गेली आहे. मस्तक पे दस्तक शेंडू निघून चाललाय सरळ सीमा पार, आउट ऑफ द पार्क, पार्किंग झोन मध्ये. येत आहेत 6 धावा. या 6 धावेने आता मात्र धाव फलक हसायला लागलाय. धाव फलकावरती धावा झाल्यात 1 बाद 20. म्हणजे या खेळाडूची गरज होती, कारण की मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलं या खेळाडूला जरूर काही गरून सेट होऊन आलाय. आणि रघु नावाचं वादळ, वरून पाऊस थांबलाय, परंतु पावसाची बॅटिंग जरी वरून थांबली असेल तरी इथे मात्र दोस्ती चषकामध्ये रघुची बॅट चालली आहे, बॅट तळपले, बॅटिंग चालली आहे. बॅक टू बॅक पहिल्या बॉलवरती षटकाराचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती या चषकामध्ये चाललाय, होत चाललाय. आलाय पहिल्या बॉलवरती, दुसरा येईल का? ओहो, इथे परत एकदा काय सुरेख भिंगरी फिरवली आहे, बॅट तळपली आहे. बॅक टू बॅकचा दुसरा हमला अरविंद मस्कर वरती आहे. अरविंद हा मोठा खेळाडू ऍक्च्युली. अरविंदचा विचार केला तर मित्रांनो अष्टपैलू खेळाडूच्या कॅटेगरी मधील हा खेळाडू आहे. आणि अरविंद मस्कर वरती हल्ला चढवलाय, म्हणजे ज्याप्रमाणे इंटरनॅशनल मॅचेस मध्ये जसप्रीत बुमराह सरांवरती हल्ला चढवलाय, हल्ला चढवला जातो त्याप्रमाणे या मॅच मध्ये देखील मेन बॉलरला हेरलंय, टार्गेट केलंय. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार आलाय. चला नेक्स्ट मॅच आपल्या समोर येते. शिवतेज स्पोर्ट्स ढानकेवाडी विपक्ष जय हनुमान स्पोर्ट्स गवळेवाडी. दोन्ही कॅप्टन्स आपण यायचंय टॉस का बॉस मध्ये. मॅचचा टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक दरम्यान आपण सज्ज व्हायचंय, आपलं स्क्वॉड सज्ज करायचंय. लॉंग स्टॉपला चेंडू निघून चाललाय, ट्रॅव्हल होतोय, फील्ड केली गेली जाते. 2 काढलेत ना इथे, मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या जात आहेत. मोठा खेळाडू आहे. रघुची बॅट तळपले मित्रांनो. पहिल्या विकेटचं पतन जरूर झालंय, परंतु अरविंद वरती आक्रमण चढवलंय. आणि अरविंदच्या हातामध्ये धमक आहे, खांद्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे मित्रांनो. ज्या प्रकारे बॅटिंग देखील अरविंद सुरेख करतो त्याच प्रकारे गोलंदाजीसाठी जाणला जातो. आता मात्र आपटलाय चेंडू आणि इथे मात्र नजर शेवटपर्यंत चेंडूवरती ठेवली आहे. चेंडू स्लो टाकलाय, त्या चेंडूचं स्वागत केलंय. आइए अरविंद जी, क्रिकेट के इस अखाड़े में आपका स्वागत है. येतोय परत षटकार. धाव फलकावरती हवा भरायला सुरुवात झाली आहे. पहिली जर ओव्हर पाहिलं सर तर पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या, तदनंतर मात्र त्या धावा रोखण्यासाठी, तिथे लगाम लावण्यासाठी अरविंद आला होता, परंतु असफल झालाय आतापर्यंत. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार अरविंदच्या षटकामध्ये. 3 चेंडूंचा खेळ जरूर संपलाय. बॉल क्रमांक 4. इथे मात्र ऑफ साईडला टाकलाय चेंडू. ऑफच्या दिशेने देखील या खेळाडूकडे क्षमता मोठी आहे, कॅपॅसिटी आहे. आउटफील्ड स्लो आहे, चेंडू चिखलामध्ये अडकलाय. तिसरीचा प्रयत्न केला जातोय, सक्सेसफुल होणार का? यस,
चौथीचा चोटा प्रयत्न घातक ठरू शकतो. रघुने जाणलाय. इथे मात्र फटका सुरेख सजवला होता. ऑफ साईडला खेळण्याची धमक तुमच्या दसावी लागते मित्रांनो. लेग साईडला फटके खेळणं खूप सोपं आहे, परंतु जो खेळाडू चांगले चांगले चेंडू ऑफ साईडला खेळतो तो खेळाडू, आणि ऑफ साईडला खेळणं खूप मोठी गोष्ट क्रिकेटला. फटका जरूर त्या प्रकारचा होता, परंतु 3 धावा त्या बॉलवरती. इथे परत एकदा भिंगरी फिरली आहे. चेंडू निघून चाललाय हसत हसत आउट ऑफ द पार्क. येत आहेत सरळ 6 धावा. फक्त 6 धावांची भाषा बोलवली जाते या मॅच मध्ये. या इनिंग मध्ये आपण पाहतोय चौकाराचा दुष्काळ पडलाय, परंतु षटकारांचा पाऊस. वरुण राजा थांबलाय, पाऊस थांबलाय, परंतु बॅट तळपले, बॅटिंग खाली चालली आहे. पावसाची वरच्या बॅटिंग थांबले, परंतु खाली षटकारांची बॅटिंग चालू झाली आहे. बॅक टू बॅकचा षटकार. धाव फलक आता मात्र गती प्राप्त करत आहे. 43 या आकड्यावरती पेनाची लगबग चालू झाली. धाव फलकावरती धावा कुठल्या गेल्या जात आहेत, खोऱ्याने धावा उडल्या जात आहेत. या एका धावेने परत एकदा आता धाव फलकावरती भर पडते. 44 धावा म्हणजे पहिल्या 44 बॉल. षटक समाप्तीचा इशारा येतोय पंचाचा देखील. आमची टेक्निकल टीम देखील स्ट्रॉंग आहे सर. शिवकुमार एक 44 वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनचा लोकल बॉय, चॉकलेट बॉय म्हणून यांची ओळख आहे. ते आमचे स्कोरर आमच्या डाव्या हाताला आपण पाहू शकाल. शिवकुमार एक हक्काचा आपल्या स्कोरर आपल्या भागाचा, आणि ते देखील आमच्या समेत जोडले जात आहेत. जबरदस्त अशी कामगिरी आहे मित्रांनो. आणि क्रिकेटमध्ये अंपायरगी असेल, कॉमेंट्री असेल, स्कोरर असेल मित्रांनो, या 3 भूमिका फार महत्त्वाच्या आहेत. डोळ्यात तेल घालून ही काम पाहावं लागतं, आणि नक्कीच या सर्वांच्या मेहनतीतून क्रिकेट रंगलं जातं, सजलं जातं, मॅच रंगली जाते. आणि दोस्ती चषक निमित्त आहे मित्रांनो. इथे मात्र 16 दुपारच्या सत्रामध्ये येऊन ठेपलाय, आणि कौतुक करावं लागेल संपूर्ण असोसिएशनचं आणि सिनियर लेजंडरी खेळाडूंचं. प्रत्येक सदस्याचं गावावरून देखील खेळाडू इथे दाखल झालेत या चषकामध्ये आपल्या गावाचं नेतृत्व करण्यासाठी. क्रमांक 3 ला येतोय विघ्नेश. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय विघ्नेश. एक स्लॉग ओव्हरचं षटक म्हणून ज्याची ओळख आहे सर, हाणामारीचं षटक म्हणून ज्याची ओळख आहे. शेवटचं षटक, पहिला बॉल. ओ हो घुटना थोडासा बॅन झालाय, मिस टाइम स्ट्रोक जरूर झालाय. हा सेफ क्षेत्राचे चेंडू पाठी आहे. 9चा देखील इशारा आलाय. विकेट ग्राह्य धरली जाणार नाहीये. चुकी झाली, कलेक्शन मध्ये देखील चुकी झाली आहे. अरविंद कडून चुकी झाली त्यांच्या पाठी. इथे मात्र पंचांनी पाहिलंय, निहाळलंय. 9चा इशारा जरूर दिलाय. डिस्कशन केलं जात आहे, आणि इशारा आमच्याकडे पोहोचवायचा आहे, पण 7/12वरती तदनंतर नोंद केली जाईल. यस, चुकीला माफी नाहीये मित्रांनो. 9 बॉलचा इशारा येतोय. कॅच जरूर पकडली होती, परंतु इथे मात्र घात झालाय. 9 बॉलवरती आपण पाहतो फक्त रनआउट ग्राह्य धरला जातो, म्हणजे 9+3 धावा. विदाऊट सीमाचं उल्लंघन करता चेंडू सरळ 4 धावा देऊन जातोय. म्हणजे आता बॅकफुटला हलकासा संघ ढकलला गेलाय. काळमावाडीची फलंदाजी या गावची, या संघाची, या 11ची वाकण्याजोगे कमालीची खेळी पाहायला मिळते. सुरेख असं पंचांचं पॅनल देखील आपल्याला लागलंय. कौतुक करावं लागेल पंचांचं देखील. डोळ्यात तेल घालून पंचांची कामगिरी. हो सुरेख, काय बँडेड स्ट्रोक आहे. स्टायलिश फटका येतोय रघुच्या बॅट मधून मित्रांनो. बॅडमिंटन स्टाईल फटका मित्रांनो. काय सुरेख, लाजवाब, आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य. असे फटके ना प्रत्येक क्रिकेट रसिकांचं मनोरंजन करत असतात, आणि अशा फटक्यांसाठीच ग्राउंडच्या अवतीभोवती गर्दी होत असते. रघु इथे एंटरटेन करतोय. 6 धावा येत आहेत. धाव फलक आता मात्र इंजिन गरम झाले. सुसाट निघाले का काळंबावाडी एक्सप्रेस सुसाट निघाली. माफ करा अक्षय, परत एकदा फुलटॉस. या बॉलवरती ज्युसी फुलटॉस आलाय. इथे गुलाबजाम डिलिव्हरी म्हणून ज्याची ओळख आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतोय, हाताला लागून चेंडू उल्लंघन करतोय सीमारेषेचा. 9चा देखील इशारा येतोय तो षटकार, म्हणजे 9+6 7 धावा. फ्री हिट असेल, बाउंड्री आहे, माफ करा, म्हणजे 5 धावा. यस, थँक्यू सो मच पंच. कॅचचा प्रयत्न जरूर केला होता, बॉल तर नो होता, कॅच ग्राह्य नव्हती, परंतु चुकी झाली आहे. आणि हाताला झटका देऊन 440चा झटका देऊन चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. फरार होतोय सरळ 4 धावांसाठी. इथे खोऱ्याने सर धावा ओढल्या जात आहेत. इथे म्हणजे प्रत्येक बॉलवरती मोठ्या धावा येत आहेत. संघ अडचणीत सापडलाय. काळंबावाडी संघ इथे हावी झालाय. समोर बेलदारवाडी अरविंद मस्करची टीम आहे, परंतु इथे मात्र मोठ्या धावसंख्येचा सामना करावा लागेल.
59 धावा धाव फलकावरती. 59 धावा. नेक्स्ट बॉल. चेंडू आपटलाय आणि चेंडू आपटलाय म्हणून भिरकावलाय. भिंगरी घेतले पायावरती. परत एकदा सीमा पार चाललाय. चेंडू निघून फरार होतोय आउट ऑफ दी पार्क. पार्किंग प्लॉट मध्ये सरळ चेंडू जातोय. 6 धावांनी. इथे फक्त ना षटकारांचा पाऊस आहे सर. कोणाला षटकार पाहिजे असतील तर युट्यूबला देखील आपण कायम या आमच्या झी क्रिक वाहिनीमध्ये ही मॅच जर ऑन केलीत ना फक्त षटकारांचा पाऊस आहे. चला बॉल टाकायचा आहे. बॉल गायब करण्याचं काम बॅटर करतायत. एक साईडला रघु असेल, एक साईडला अक्षय असेल आणि अक्षय मात्र इथे आग लावतोय संपूर्ण मॅचला. मित्रांनो आजच्या दिवसातील या दोस्ती चषकामधील हायेस्ट धावसंख्या उभारली गेली आहे आणि आता मात्र बेलदारवाडी संघापुढे चॅलेंज अवघड होत चाललंय. धाव फलक खूप जोमाने खूप गतीने पुढे सरसावत आहे. अंकुश लावावा लागेल परंतु इथे स्लॉग ओव्हर आहे. हाणामारीचं षटक आहे. शेवटची ओव्हर आहे. यस पंचांचा देखील हात येतोय. इशारा येतोय. चेंडू निघून जातोय. सांगतायत की सीमा पार. येतोय तो खणखणीत चौकार. प्रत्येक बॉल वरती हल्ला चढवला गेलाय सर. आता मात्र आरपी इन द टेन्शन मध्ये असेल. बॉल आलाय. मॅच बॉल आलाय सर. 12 बॉल आणि 47 बॉल टाकायचे सर. 12 बॉल 3 बॉल सर. वैयक्तिक 12 बॉल आणि 47 धावांची झंझावती खेळी पाहायला मिळते. 3 बाकी आहेत. येतील का? यस यस यस. इथे मात्र परत एकदा स्टेट डाऊन द ग्राउंड फटका येतोय. सरळ 6 धावांसाठी बॅट वरती करायचे मित्रा. आणि अक्षयची बॅटिंग आवडली असेल तर संपूर्ण क्रिकेट रसिकांनी खेळाडूंनी टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. 50 धावा क्रिकेटच्या आखाड्यात बनवणं सोपं नाहीये मित्रांनो. दम असावा लागतो. पॉवर असावी लागते. येता येत्या 50 धावा वैयक्तिक बॅट मधून. काय जबरदस्त. अजय पाटील बारक्याकडून 200 या खेळीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक येत आहे. थँक्यू सो मच बारक्या बाय. बक्षिसांशी आताशबाजी या चषकामध्ये. नेक्स्ट बॉल. फुलटॉस इथे मात्र दंडित केलं जातं. यस चेंडू हातात सुटल्या पंचांनी पाहिलंय. दंडित केले. नो बॉल. चेंडू देखील आता स्वाद देत नाहीये. दिशा चेंज करतोय चेंडू. येते परत धाव फलकावरती. 2 धावा म्हणजे धावा खोऱ्याने ओढल्या गेल्यात सर. 78 धावांची झंझावती खेळी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले या मॅच मध्ये आणि त्याला कारण आहे अक्षय मित्रांनो. जिथे जिथे संधी निर्माण होईल तिथे तिथे कॅचेस पकडा. जिथे जिथे संधी निर्माण होईल तिथे तिथे रनआउट करा. नाहीतर असा गदारोळ पाहायला मिळत असतो. अशा प्रकारची बॅटिंग पाहायला मिळत असते. संधीचं सोनं करावं लागतं मित्रांनो. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. जे बॉलवरती घडले ते परत घडणार नाहीये मित्रांनो. त्यामुळे ती कॅच पकडायची. तो रनआउट सोडायचा नाहीये. नाहीतर अशा प्रकारच्या धावेचा डोंगर तुम्हाला मित्रांनो पोखरावा लागेल. आता टार्गेट खूप अवघड होत चाललंय. चॅलेंजिंग टोटल होत चालली आहे. कौतुक करावं लागेल बॅट्समनचं. येताना घरून सकाळी जणू काही सेट होऊन आलाय आणि आता इथे मात्र 3रा राऊंड आहे. 3रा राऊंड म्हटलं की नक्कीच मित्रांनो इथे मॅच प्रत्येक जण जिंकण्यासाठी खेळतोय. परत एकदा इथे मात्र चुकी झाली. यष्टीरक्षक अरविंद मस्कर चुकी करतोय. चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून चाललाय. दन 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 करत लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप. येत आहेत 4 धावा. 4 धावांनी परत धावसंख्येने उसळी मारली आहे. 82 धावा. एकच गाडी मला वाटतं सर टिपला गेलाय. एकच मोहरा टिपला गेलाय. एकच यश हाती लागलंय आणि बेलदारवाडी संघ इथे पूर्ण अडचणीत आलाय. संघ काळंबावाडीचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. अशा प्रकारचे खेळाडू जर तुमच्या ताफ्यामध्ये असतील तर तुम्ही कोणतीही स्पर्धा गाजवणारच. नेक्स्ट बॉल. इथे मात्र एसटी उद्ध्वस्त केलंय. हलकस फ्रस्ट्रेशन पाहायला मिळालंय. शेवट जरूर गोड झालाय परंतु फार उशीर झालाय. टार्गेट सेट झालाय. जिंकण्यासाठी जवळजवळ 83 धावांचा डोंगर उभा केलाय मित्रांनो आणि शेवट विकेट जरूर आले. मोठा खेळाडू जरूर बाद झालाय परंतु काही अंतरावरती तो मॅच घेऊन आता मात्र सेफ फील करत असेल. धाव फलकावरती मोठ्या धावा बनवल्या गेल्यात. नक्कीच कोणीही कमी नाहीये मित्रांनो. एखादा विशाल महाकाय समुद्रामध्ये मित्रांनो संपूर्ण जग बुडवण्याची कॅपॅसिटी आहे. तो समुद्र तेलाच्या एका थेंबाला बुडवू शकत नाहीये. त्याप्रमाणे कधीही कोणाला कमी समजू नका. क्रिकेटमध्ये या आखाड्यामध्ये प्रत्येकाचा रिस्पेक्ट करा.
कोण कधी भारी पडेल सांगू शकत नाहीये. तो हा खेळ आहे, हा आखाडा आहे, क्रिकेटचा आखाडा. येणाऱ्या 18 बॉल आणि 83 धावांचं आव्हान मित्रांनो. ज्याप्रमाणे रायगड हा आमचा किल्ला उभा आहे हसत हसत, त्याप्रमाणे जर खालून पाहिलं तर मान वरती करावी लागती. त्या प्रकारच्या हा धावसंख्येचा डोंगर. 18 बॉल आणि 83 धावांचं विशाल महाकाय आव्हान. पाहूया कशा प्रकारे संघ पेलवतोय. क्षमता आहे, कॅपॅसिटी जरूर या फलंदाजी करणाऱ्या टीम सोबत आहे, त्यांच्यामध्ये आहे. काळंबावाडी देखील आहे, बेलदारवाडी देखील आहे मित्रांनो. थर्ड राऊंड मध्ये पोहोचणं या मोठ्या अशा स्पर्धेमध्ये तेवढं सोपं नाहीये, परंतु हे दोन्ही संघ दाखल झाले, दाखल झाले त्याच्यामुळेच की काय. इथे मात्र 18 बॉल मध्ये 83 धावांचं आव्हान पेलवलं गेलं जाईल. पाहायला मजा येईल, काय होईल, कोण या मॅच मध्ये सरपंच, या मोठ्या मॅचच्या वरती कोण सरपंच असेल. चला क्षेत्ररक्षक लावून घ्या मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा विलंब करू नका. मॅचला सुरुवात करायची, लगेच क्षेत्ररक्षक लावून घ्या मित्रांनो. जवळजवळ 2:40 कालावधी झालाय आणि प्रत्येक मान्यवरांचं देखील या स्पर्धेदरम्यान आगमन होणार आहे संध्याकाळ सत्रामध्ये. तदनंतर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स लीग जी खेळवली जाईल, सीझन पहिलंच आहे मित्रांनो. नोव्हेंबर महिन्यामध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल आणि रणजी ट्रॉफी ज्या खेळाडूंनी गाजवले तो माजी खेळाडू असतील ब्रिजेश सोलकर सर, त्यांच्यासोबत भूपेंद्र सिन्हा सर, तदनंतर भरत लोहार सर यांचं देखील इथं आगमन होणार आहे थोडंसं प्रमोशनसाठी. त्यांचं देखील इथे सहर्ष स्वागत असेल मित्रांनो. जवळजवळ विचार केला तर 30च्या सरासरीने धावा बनवावे लागणार आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 30 धावा हव्यात सर, आणि थोडंसं आव्हान थोडंसं मोठं आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये मित्रांनो कधी काही होईल सांगू शकत नाहीये. या खेळाला रंग बदलणारा सरडा देखील संबोधलं जातं. या खेळाला 4 दिवस सासूचे 4 दिवस सोन्याचे म्हणून देखील संबोधलं जातं. तो हा खेळ आहे. संपूर्ण जगभरात या खेळाची आगळी वेगळी ओळख आहे. मॅचला सुरुवात होते आणि आता आव्हान पेलवण्यासाठी स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईकला आहे तो अरविंद आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अभि नाही तो कभी नाही, हे त्याला चांगलं माहिती आहे. म्हणून साठी ही जोडी प्रारंभी जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक पहिली इन ॲट क्रमांक 1 ला येतोय सुरेश सावंत स्वतः कर्णधार आहे आणि कर्णधार कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. पहिला चेंडू श्री गणेशा होईल. पहिला बॉल थोडासा लेट खेळलाय, स्लो टाकलाय चेंडू, बॅटची इनर एज घेतली. इथे प्रयत्न कोणताही होणार नाहीये दुसरीचा. शांत सुरुवात मानावी लागेल. शिवतेज स्पोर्ट्स विपक्ष जय हनुमान स्पोर्ट्स, ढानकेवाडी विपक्ष गवळेवाडी. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन्स मित्रांनो सेकंड इनिंगला सुरुवात देखील झाली आहे. आम्ही वारंवार अनाऊन्स करत असतो इनिंग दरम्यान टॉस करून घ्यायचा आहे. या चला थोडीशी घाई करा. ढानकेवाडी विपक्ष गवळेवाडी, दोन्ही कॅप्टन्स या टॉस्का बॉक्समध्ये कॉम्बॉक्समध्ये या नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आयोजक कमिटीला विनंती करतो मी, इथे आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. इथे नशिबाचं कौल काही ओर आहे, इथे मात्र असफल होतोय. कॅच पकडली नाहीये मित्रांनो, जरूर संधी क्रिएट झाली होती. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल इथे पाहावं लागेल. अपील जरूर केली आहे, उचलून धरले अपील पंचांनी. विकेटचं पतन झालंय. मोठ्या धाव संख्येच्या पेचात संघ अडकलाय आणि त्याच्या प्रेशर मध्ये अरविंद आता जड पावलांनी तंबूच्या दिशेने निघून चाललाय. धाव संख्या मोठी होती, प्रत्येक चेंडूवर प्रहार करायचा आहे, धावा मोठ्या जमायच्या आहेत. त्याच्या दरम्यान अरविंद मात्र इथे स्वतःची विकेट आता गमावतोय. संघ अडचणीत सापडलाय. अरविंदची गरज होती, जरी मॅच जिंकायची होती ना सर तर अरविंदची गरज होती. अरविंद अडचणीत आलाय म्हणजे संघ अडचणीत आलाय. इन ॲट क्रमांक 3 टॉस्का बॉक्स मध्ये इथे मात्र टॉस केला जातोय. नाणेफेक स्विंग होईल दादा. यस, महत्वपूर्ण टॉस झालाय आणि ढानकेवाडीने टॉस जिंकलाय. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे सर. विचार विनिमय करायचा, 1 मिनिटाचा कालावधी असेल दादा आपल्याकडे. आपण विचार विनिमय करून लगेचच आमच्यापर्यंत निर्णय पोचवायचा आहे. इथे मात्र सुरुवात चांगली राहिली आहे. काळंबावाडी आणि बेलदारवाडी दोन्ही वारणा मोरणा नदीच्या तीरावरती वसलेली ही गावं, ह्या वाड्या आणि गावाच्या नावाचं क्रिकेट गाजवण्यासाठी निमित्त दोस्ती चषक आहे. परंतु ही मॅच मोठी आहे मित्रांनो, एखाद्या सेमीफायनलला लाजवेल अशी मॅच आहे, मोठी मॅच आहे, थर्ड राऊंडची मॅच आहे मित्रांनो. परंतु इथे आता फटका त्या दरम्यान चांगला खेळलाय, सुरेख टायमिंग बेमिसाल हवा होता. इथे मात्र 1 बाउन्स चेंडू निघून चाललाय, फरार होतोय सरळ 4 धावांसाठी. या चौकाराने धाव संख्या 7 याकडेवरती जाऊन पोहोचते.
कॅप्टन येतोय, स्वतः गोलंदाजी मार्कवरती येतोय, पहिली ओव्हर हाताळतोय आणि त्याच्या खात्यामध्ये बऱ्याच धावा आहेत म्हणून साठी एकदम रिलॅक्स पाहायला मिळतोय आपल्याला. संपूर्ण टीम आपण पाहू शकाल, मिड ऑफला, लॉंग ऑनला, डीपला, स्क्वेअर, पूर्ण सगळे रिलॅक्स दर्शक. अक्षय सोंडुसकरला आपण पाहतोय गोलंदाजीच्या रनवेवरती आणि इथे मात्र पहिल्या ओव्हरची सांगता जरूर झाले. सुरेश याचं पहिली ओव्हर संपली, त्यानंतर मात्र मोठी विकेट देखील त्या ओव्हरमध्ये मिळाली आणि अरविंदची विकेट आल्यानंतर संघ थोडासा बॅकफुटला ढकलला गेला आहे. परंतु आता अक्षय सोंडुसकर इनॅट क्रमांक 2, सोंडुलकर इनॅट क्रमांक 2, वैयक्तिक पहिली ओव्हर आणि संघाची दुसरी ओव्हर घेऊन येतोय आणि रन्स भरपूर आहेत म्हटल्यानंतर नक्कीच इथे चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळेल. मोठ्या धावसंख्येपासून आता वंचित राहिलाय संघ. मोठे फटके येत नाहीयेत, ते 83 धावांचा जो प्रेशर आहे ना, तो प्रेशर मित्रांनो दिसून येतोय. मोठे फटके येत नाहीयेत, प्रयत्न करावे लागतील. या दरम्यान प्रयत्न जरूर केलेत मित्रांनो, प्रयत्न कमी पडलेत मित्रांनो आणि इथे मात्र परत एकदा बॅक टू बॅक विकेटचं पतन झालंय. म्हणजे विकेट्स आता इथे जवळजवळ तिसऱ्या देखील विकेटचं पतन झालंय. आणि क्रिकेट मित्रांनो खेळत असताना अनुभव देखील असणं गरजेचं आहे आणि स्वतः जो खेळाडू आपण पाहायला स्क्रीनवरती आहे, ज्याच्या मार्फत कॅच पकडली गेली, एक लेजंड खेळाडू आहे मित्रांनो, गोरख सावंत म्हणून सरांना ओळखलं जातं. सुरेख अशी कॅच पकडले, काऊ काढण्याच्या दिशेला चेंडू हवेत उभा होता, परंतु अनुभव आहे मित्रांनो या खेळाडूकडे. आणि जेव्हा जेव्हा आपण या अनुभवी खेळाडूंचा खेळ पाहत असता तेव्हा तेव्हा यंगस्टरला मी सांगू इच्छितो की आपण त्या लेजंड खेळाडूंचा जरूर खेळ पाहत राहा. क्रिकेट फक्त खेळून शिकता येत नाहीये, क्रिकेटमध्ये पाहावं देखील लागतं. क्रिकेटमध्ये बाहेर बसून देखील तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकू शकता आणि तसाच खेळ पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र वन साइड मॅच निघत चालली आता. ओ हो, फुल टॉस चेंडू जरूर आहे. इथे मात्र पंच आता हात
करतील, निर्णय येईल आमच्यावरती, तदनंतर सातबाऱ्यावरती नोंद होईल. या चेंडूची कहाणी PS पंच. खराब चेंडू, वाईट बॉलची सांगता झाली आणि वाईट प्लस दोन म्हणजे 3 धावा धाव फलकावरती अर्जित झालेत. स्वतःच्या फॉलो थ्रू वरती सुरेख अशी फिल्डिंग पाहायला मिळाली. स्क्रीनवरती आपण पहा, म्हणजे प्रत्येक जण इथे प्रयत्न करतोय, विजयश्री खेचून आणायचा आहे, प्रत्येक जण इथे प्रयत्न करतोय. नेक्स्ट बॉल इथे तटवून काढलाय चेंडू, चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु थोडं अशक्य आता आव्हान झालंय, कारण मॅच एक हाती जवळजवळ बेलदारवाडी संघाच्या बाजूने रुसलेली आहे. आणि आता इथे परत एकदा फटका जरूर सजवलाय. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नांमध्ये फटके खेळले जात आहेत, परंतु इथे प्रयत्न असफल होत आहेत. धाव्या हव्यात, धाव्या खोऱ्याने हव्यात आणि 18 बॉल आणि 83 धावांची गरज म्हटल्यानंतर संघाचं कंबर्ड मनोबल देखील तिथेच डाऊन झालेलं असते आणि त्याच्यामध्येच या प्रेशरमध्ये यस इथे मात्र फ्रस्ट्रेशन बॅटरचं आणि डीप मिड विकेटच्या मस्तकावरून चेंडू कॉम्बॉक्सच्या दिशेने सलामी देतोय. सर 6 धावांसाठी यस पाणी शिपडलं गेलंय. यस हॅलो 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 यस थोडासा टेक्निकल व्यत्यय देखील आलाय, त्याच्यामुळे हॅलो हॅलो यस नक्कीच. आता इथे जर आपण ही मॅच जर पाहिली तर मित्रांनो, या अगोदर बॅटिंग करत असताना काळंबावाडी संघाचा धावांचा डोंगर इथे काही पेलवला नाही आणि बेलदारवाडी संघ इथे मात्र प्रयत्न करत होते, परंतु ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये अरविंदची विकेट आली तदनंतर मात्र संघ संपूर्ण बॉडी लँग्वेज संघाची डाऊन झाले. तदनंतर मात्र तिथून मात्र संघाला परत येण्याची सगळे दरवाजे बंद झालेत आणि या मॅच मध्ये बऱ्याच धाव्या हव्या आहेत बेलदारवाडी संघासाठी. स्लोवर प्रकारचा चेंडू इथे मात्र चेंडू पडल्यानंतर निघून जातोय मिडल स्टिक वरून डॉट स्वरूपात, म्हणजे आता फक्त औपचारिकता बाकी असेल या मॅचची. आणि वर्णा मोरणा क्रिकेट असोसिएशनचा लोकल आवाज गणेश पवार सर, आपलं देखील या स्पर्धेदरम्यान सरचे स्वागत सर. या कॉम्बॉक्स मध्ये आमच्या समवेत आपला लोकल हक्काचा आवाज आमच्या समवेत जोडला जाईल. आपण देखील दादा या कॉम्बॉक्स मध्ये यायचंय, व्यासपीठावरती यायचंय. थोडंसं दुपारच्या सत्रामध्ये सर आलेत, आपल्याला त्यांचा देखील मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल. फक्त औपचारिकता बाकी या मॅचची. ढानकेवाडी आणि गवळीवाडी जो नाणेफेकीचा कौल झाला मित्रांनो, निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. एक खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे मित्रांनो. नाणेफेक झाल्यानंतर ढानकेवाडी ऑन द टॉस अँड दे डिसाइड टू बॉल फर्स्ट, म्हणजे गवळीवाडी संघ पहिल्यांदा फलंदाजी करेल. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो, लेझी क्रिकेट खेळू नका मित्रांनो, सहकार्य करा. बेलदारवाडी संघ थोडासा बॅक फुटला आणि इथे मात्र थर्ड राऊंडला खेळत असताना हा संघ अडचणीत आणि या दोस्ती चषकामध्ये असफल झालाय मित्रांनो.
परत एकदा जोमाने यावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. नेक्स्ट इयर मध्ये ज्यावेळेस या चषकामध्ये खेळाल त्यावेळेस आम्ही आशा करू की प्रत्येक जण प्रयत्नाने येईल. नक्कीच थोड्याशा चुका झाल्यात मित्रांनो, गोलंदाजांचा सूर काही त्यांना गवसला नाहीये आणि त्याचा खामियाजा म्हणून 83 धावांचा एक विशाल डोंगर उभा राहिला आहे. तदनंतर मात्र शेवटचा चेंडू औपचारिकता बाकी केली जाते. दोन्ही संघांचं अभिनंदन मित्रांनो, बॅड लक असेल. चला अंपायर, आपण बॉल घ्यायचे हातामध्ये.